श्री गणेशाला माझे प्रणाम. सर्व वाचक व श्रोत्यांना नम्र अभिवादन करून पॅन्डेमोनियम आजोबा उर्फ परागराजे सादर करत आहेत एक रूपक शोककथा. कथेचे शीर्षक एका आईची शोकांतिका किंवा बालदूरच्या मृत्यूची शोकगाथा. 2 भागातील द्वितीय व अंतिम भाग प्रारंभ. ह्या भागाचे शीर्षक अखेरचा निरोप. होय सुज्ञ वाचक अथवा श्रोते हो, बरोबर ओळखले. म्हातारीच्या वेशात दडलेला लोकी लगबगीने केर काढायचे काम आटोपून असगाडच्या देवांच्या खेळ मैदानाकडे गेला. महालाबाहेर जवळच एका मोठ्या ओक वृक्षावर उगवणारी एक मिसल्टो नामक पिवळ्या फुलांची व पांढऱ्या करवंदाची वेल त्याला माहीत होती. आपल्या जादुई मंत्राने त्याच्या पानांना लोकीने विषारी व टोकदार करून त्या पानांचा कणखर तीक्ष्ण बाण बनवला. आपल्या मनातील दुष्ट हेतू लपवून तोंडावर गोड स्मित दर्शवत लोकी हास्य ऐकू येणाऱ्या खेळ मैदानाच्या दिशेने गेला व खेळाडूंना प्रोत्साहित करू लागला. कोपऱ्यात बसलेल्या होलदूरला उद्देशून लोकी म्हणाला, होलदूर, तू पण खेळात सहभागी का नाही होत? का उगाच चेष्टा करतोस? होलदूर खिन्नपणे म्हणाला, आंधळा काय नेम धरणार? मी बनतो तुझे डोळे, लोकी म्हणाला. लोकीने मिसल्टो वेलीचा बनवलेला बाण होलदूरच्या हातात अलगद ठेवला. आता घट्ट धरून जोरात बाण मार, असे म्हणून लोकीने बरोबर नेम धरून होलदूरच्या हातून बालदूरवर बाण मारला. दुष्ट कपटी कुटील हेतूने प्रेरित अचूक नेम धरलेला तो घातकी बाण साय साय करत वाऱ्याला चिरत बालदूरच्या बरोबर वर्मी बसला आणि क्षणात पापणी लावायच्या आत बालदूर खाली गतप्राण होऊन कोसळला. सर्व देव क्षणभर स्तब्ध झाले आणि मग एकच किंकाळी उठली, बालदूर! आपले नीच कृत्य फळास आलेले पाहून लोकी त्या गोंधळात तेथून पसार झाला. भीती व चिंतेने व्याकुळ सर्व देव धन्वंतरी बालदूरच्या शुश्रूषेसाठी धावले, पण त्या एका मिसल्टो वेलीच्या तीक्ष्ण बाणाने बालदूर क्षणात गतप्राण झाला होता. सर्व अशुभ वर्तने खरी ठरली होती. बिचारा दुर्दैवी होलदूर! आपल्या अजाण कृत्याच्या भीषण परिणाम समजताच तो पुरता आत्मग्लानीने खचून गेला. मी नाही केले, लोकीने माझ्या हातात बाण देऊन नेम धरून मारला, असे तो केविलवाणे पुन्हा पुन्हा आक्रोश करून सांगू लागला. रक्तास रक्त, मानवी सूडबुद्धीच्या ह्या नियमानुसार अजाण अज्ञानी होलदूरला इतर जमलेल्या देवांनी क्रोधाने ठार केले असते, पण असगार्डमधील अहिंसेच्या नियमामुळे हा अनर्थ टळला. अर्थातच हा नियम लोकीला लागू नव्हता. प्रिय सुज्ञवाचक अथवा श्रोते हो, जगात लोकीसारखे दुष्ट प्रवृत्तीचे कुटील कपटी लोक द्वेष, मत्सर, घृणेने प्रेरित होऊन असेच भोळ्या अजाण अज्ञानी व्यक्तीला सामोरे करून आपला हेतू सार्थकी करतात. समाजातील अशा लोकींपासून सावधान. सर्व देवी देवता तो आक्रोश ऐकून असगार्डमधील त्या देव दरबारात एका क्षणात जमले. बालदूरला मृत बघून सर्वत्र दुःखाचे सावट पसरले. एखाद्या मानवी आईसारखी फ्रिगा देवी आक्रोश करू लागली. इतर सर्व देवी देवता या अकस्मात आघाताने शोक करू लागले. अखेरीस पाताळ विश्वाची सम्राज्ञी हेल देवी हिच्याकडे ती सांगेल त्या अटी मान्य करून बालदूरच्या प्राणज्योतीसाठी पाचारण करावे हे ठरले. पण ते तेवढे सोपे नव्हते. मृत्यूलोक महाभयानक राक्षस पहारेकऱ्यांनी वेढला होता. उफाळलेल्या नद्या पार कराव्या लागणार होत्या आणि हे सर्व अशक्यप्राय कार्य ठराविक कालावधीतच पार पाडायचे होते. ह्या घोर संकटग्रासित मोहिमेवर जायला बालदूरचा भाऊ हेरमॉड तयार झाला. ओदिनने या कामगिरीसाठी त्याला स्लिपनीर नामक 8 पायांचा वायुवेगाने धावणारा व उडणारा घोडा देऊ केला.
हेरमॉड लगेच स्लिपनीर अश्वावर आरूढ होऊन 9 रात्र किर्रकुट्ट काळोख्या खोल दऱ्याखोऱ्यातून उतरत बाल्दूरचा सूक्ष्म देहाच्या शोधात हेल देवीच्या मृत्यूलोक साम्राज्याकडे कूच करू लागला. या विश्वाला वल्हाला असे नाव होते. त्याच्या सभोवताली असलेली उंच मोठी भिंत उडत्या अश्वस्लिपनीरने एका झेपेत पार केली. मृत्यूलोकात पोहोचताच त्याला तेथील ज्योल म्हणजे गर्जना नावाची नदी पार करावी लागली. या नदीच्या पुलाची पहारेकरीण एक महाभयंकर मॉदगुड नावाची राक्षसीण होती. नॉर्डिक भाषेत मॉदगुड शब्दाचा अर्थ घनघोर युद्ध. तिने त्याला लगेच हटकले. त्याचे नाव व आगमनाचा हेतू विचारला, कारण त्याच्या प्रत्येक पावलांचा आवाज एखाद्या पूर्ण पायदळ सैन्या इतका गडगडाट करत होता. त्याची कांती मेलेल्या लोकांसारखी निस्तेज फिक्कट पांढरी नसून गुलाबी तजेल होती. हेरमॉडने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे समाधानकारक दिल्यावर मॉदगुडने त्याला मृत्यूलोकात हेल देवीच्या दरबारात प्रवेश दिला. हेरमॉडने पाहिले की हेल देवीच्या बाजूलाच सिंहासनावर बाल्दूर आसनस्थ होता, पण तो उदास, दुःखी व निस्तेज दिसत होता. रात्रभर वल्हाला विश्वात बाल्दूरच्या आगमनाच्या स्वागत समारंभाचा जश्न जल्लोष चालू होता. रात्र संपल्यावर सकाळी हेरमॉडने हेल देवीच्या बाल्दूरला मृत्यूने व त्याच्या अनुपस्थितीमुळे सर्व प्राण्यांना व खास करून देवांना होणाऱ्या दुःख व शोकाचे वर्णन केले आणि त्याची सुटका करून परत जिवंत विश्वात पाठवण्याची विनवणी केली. त्यावर हेल देवी उत्तरली, ठीक आहे, असे असेल तर सर्व विश्वात जिवंत प्राण्यांना त्याच्यासाठी अश्रू ढाळू दे. मग मी त्याला तुमच्या जिवंत विश्वात परत पाठवीन. पण एक जरी प्राणी रडला नाही तर तो कायम इथेच मृत्यूलोकात राहील. हेरमॉडने परत उडत्या अश्व स्लिपनीरवर आरूढ होऊन असगार्डमधील देवांना हेल देवीचा निरोप दिला. ओदिनने लागलीच ही शोकाकुल ललकारी करावयास वालकऱ्यांना विश्वासच्या कानोकोपऱ्यात धाडली. वालकऱ्या या स्वर्गातील वीर योद्ध्यांच्या मृत्यूसमयी आर्ततेने करुण रस संगीतातून शोक व्यक्त करणाऱ्या श्वेतवस्त्र परिधान केलेल्या अप्सरा होत्या. वालकऱ्या सर्व विश्वात जिवंत प्राण्यांना ललकारी देत फिरल्या. सर्व प्रिय बाल्दूर आपल्याला सोडून गेला. आक्रोश करा, अश्रू ढाळा, आक्रंदन करा त्याच्यासाठी. आणि खरोखरच एकाही प्राण्याला आपला शोक व अश्रू आवरेना. पण क्रूर कुटील लोकीने एक टॉक्क नावाच्या म्हातारीचे रूप घेतले. टॉक्क काळोख्या गुहेत शेकोटी करून अमंगळ शब्द बरळत बसलेली होती. वालकऱ्या रुडाळल्या. अखेरीस या गुहेपाशी आल्या व आक्रोश करायची आरोळी दिली. निष्ठूर टॉक्कने विकट हास्य करत वालकऱ्या रुडाल्यांना उत्तर दिले, मृत्यूदेवी हेलला तिच्या नवीन अतिथीच्या आगमनाचे अभिनंदन असो. राहू दे त्याला मर्त्य लोकातील मुकुटमणी शोभून. बाल्दूरच्या मृत्यूमुळे मी टॉक्क एकही अश्रू ढाळणार नाही. असगार्डच्या ह्या दुःखावर टॉक उलट हसणार. हा 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 हा. टॉक्करूपी लोकीच्या ह्या कुटील कृत्यामुळे बाल्दूरचे असगार्डमध्ये पुनरागमन कायमचे अशक्य झाले. नॉर्स देवता व लोकांच्या धारणेनुसार देव व वीरांना समुद्री चिता देणे हेच योग्य होते. त्या प्रथेप्रमाणे सर्व देवांनी बाल्दूरला अखेरचा निरोप द्यायला भव्य अंतिम यात्रा काढली. बाल्दूरची आवडती विशाल नौका ग्रिंघोर्णी ह्या शब्दाचा अर्थ वर्तुळाकार व मध्यभागी गोल बुंध्याची. हिच्यावर त्याची चिता रचली गेली. चितेभोवती बाल्दूरच्या दैनंदिन वापरण्याच्या सर्व वस्तू व कशिदा काढलेले उंची वस्त्र सुशोभितरित्या रचल्या गेल्या. त्याचे रत्नजडित अलंकार, तलवारी, ढाल, इतर सर्व शस्त्रास्त्रे, घोड्यावरचे खोगीर, सुवर्णाचे सिंहासन सर्व काही फुलवेलींनी सजवून ठेवले गेले.
जसा बालदूरचा पार्थिव देह नौकेतील चितेवर ठेवला गेला, त्या क्षणी त्याची पत्नी नन्ना ही पतिवियोगाने अतितीव्र दुःखाने तत्क्षणी गतप्राण झाली. तिला देखील बालदूर शेजारी चितेवर ठेवण्यात आले. ओदिनने चितेवर बालदूरच्या हृदयावर आपली सर्व शक्तिशाली जादूची चिंतामणी अंगठी ड्रॉपनीर ही आदरांजली म्हणून अर्पण केली. त्याच्या देहाच्या कानात अखेरचे पितृप्रेमाचे 4 शब्द उच्चारले. थॉर देवाने आपल्या विद्युलतेसारख्या वज्रास्त्राने दिव्य अग्नीने चिता प्रज्वलित केली. इतक्यात बालदूरच्या प्रिय इमानी घोड्याने देखील जळत्या चितेत उडी घेतली. परंतु जेव्हा जहाजाला समुद्रात सोडण्याची वेळ आली, तेव्हा ती अजस्त्र नौका स्वतःच्या वजनाने रेतीत धसत गेली. देवांनी सर्व बळ वापरून व अनेक प्रयत्न करून सुद्धा जहाज तसूभरही हलेना. अखेरीस हताश होऊन त्यांनी जगातील सर्वात बलाढ्य अशा हिर्रोकिन नामक राक्षसिणीला मदत करण्यास पाचारण केले. हिर्रोकिन राक्षसीण असगार्डमध्ये एका अक्राळ विक्राळ लांडग्यावर आरूढ होऊन आली. चाबूक व लगाम म्हणून तिच्या हातात व कमरेला कंबरपट्टा म्हणून विषारी साप होते. लांडग्यावरून उतरून तिने त्या अजस्त्र जहाजाला जोरात धक्का दिला. त्याबरोबर जमिनीला एक मोठा हादरा देऊन ते विशाल जहाज रिंगोरणी आपल्या जाड भक्कम सुंभ रश्यांमधून सुटून समुद्रात शिरले. सर्व देव, मानव, दानव, गंधर्व, किन्नर, खुजे, वालकऱ्या आणि इतर 9 विश्वातील सर्व जिवंत प्राणी ह्या अंतिम शवयात्रेत एकत्रित सहभागी झाले. सूर्याच्या तेजासारखे ते प्रचंड प्रदीप्त जहाज सर्व देव, दानव, मानव व जिवंत प्राण्यांना अंधारलेल्या काळोखात शोक करण्यास सोडून क्षितिजापार अदृश्य झाले. शोकाकुल नजरेने ते जळणारे चिता जहाज समुद्राच्या क्षितिजापार अदृश्य होईपर्यंत सर्वांनी तिचे अंतिम दर्शन घेतले. अशा रीतीने सर्व देवांचा लाडका प्रकाशमान आनंदी चैतन्यमय बालदूर थंडगार काळोख्या अंधाऱ्या आर्द्र दमट अशा मर्त्य लोकात मृत्यूदेवी हेल हिच्या पाताळलोक वल्हाला विश्वात कायमचा बंदिस्त झाला. बालदूर जिवंत प्राण्यांच्या विश्वात आपल्या आल्हाददायक प्रकाशमयी उत्साही उल्हासित सदेही पुन्हा कधीच दिसला नाही. एका आईची शोकांतिका उर्फ बालदूरच्या मृत्यूची शोकगाथा संपूर्ण. लेखकाचे आणखीन अखेरचे फक्त 100, 125, 1000, 1200 शब्द. ही कथा एक फार जुन्या दी डेथ ऑफ बालदूर या नॉर्स शोकगाथेवर आधारित आहे. श्री परागराजे यांनी ही कथा गुगल विकिपीडियावरून घेतलेली असून तिचे मराठी वाचक व श्रोत्यांसाठी अनुवादन व पुनर्लेखन केलेले आहे. मराठी वाचकाला इतर देश व संस्कृतीतील रम्य पण क्वचित माहीत असलेल्या पुराण कथा ऐकावयास मिळून त्यांच्यातील कुतूहल वृत्ती जागृत होऊन तो अधिक प्रगल्भ व्हावा हाच उद्देश. अर्थातच ही एक रूपक बोधकथा आहे. कथेतील पात्र देव असले तरीही मानवासारखे वागतात. बालदूर हा सात्विक गुण, होदूर हा रजोगुण आणि लोकी हा तमोगुण ह्यांचे प्रतीक असून ओदिन हा शिवतत्व आणि फ्रिगा देवी ही मातृका रूपी शक्तितत्व आहे. रजोगुण भोगविलासी असते म्हणून ते अज्ञानी आंधळे असते. त्याच्या अज्ञानाचा व अविचाराचा फायदा घेऊन तमोगुण सुप्त मनाचा उपयोग करून आपल्या कृत्यांना प्रेरित करत असतो. अखेरीस एक साध्या यक्किश्चित वाटणाऱ्या वेलीनी सत्वगुण लोप पावतो. अर्थात आपली इच्छापूर्ती व तृप्ती जर दुसऱ्याच्या आधारावर अवलंबून असेल तर तो यक्किश्चित वाटणारी इच्छा तीक्ष्ण बाणासारखी आपल्यातील आत्मानंद नष्ट करतो. हिर्रोकिन राक्षसी या शब्दाचा अर्थ धुमसत असलेल्या अग्नीने जीर्ण करणारी.
धुमसत असलेल्या अग्नीने सत्वगुणांना जीर्ण केलेल्या म्हणजे अतृप्त विकृत इच्छा व तिला साथ देणारी अफाट बळाची राक्षसी वृत्ती. लांडग्यावर आरूढ कंबरेला विषारी साप असलेली राक्षसी समुद्रात ढकलते. अर्थात धुमसत असलेल्या आपल्यातील लांडगारूपी विकृत विषारी इच्छा राक्षसी वृत्तीने इतक्या बळावतात की त्या सत्वगुणाला निरोप देतात. शिवतत्व आपली सर्व मौल्यवान अशी जादूची इच्छापूर्तीची चिंतामणी अंगठी बालदूरच्या हृदयावर ठेवून निरोप देतो. अर्थात इच्छापूर्ती व तृप्तीची क्षमता फक्त सत्वगुणात तुमच्या आत्मस्थानी आत्मानंदात आहे. शिवतत्वाची जाणीव असलेल्या व्यक्तीला हे गुपित माहीत असते. अंतिम निरोपात ओदिन बालदूरच्या शवाच्या कानात कुजबुजतो. हे म्हणजे त्या इच्छापूर्तींचे हृदयचक्राचे बीजमंत्र. अर्थात चैतन्य पुन्हा जागृत करण्याचे हे सूक्ष्म देहाला दिलेले गुरुमंत्र. फार फार पूर्वी इतर देशातील द्रष्टे त्रिगुण, कुंडलिनी शास्त्र व योग जाणत होते. त्यांना हे देखील माहीत होते की येणारा काळ बहुसंख्य मल इच्छा असणारे म्लेच्छ, मूर्ख व अज्ञानी प्रवृत्तीच्या लोकांनाचे असेल. तेव्हा हे दिव्य गूढ तारक ज्ञान लुप्त होऊ नये म्हणून लोककथेच्या आवरणात जतन केले गेले. त्यामागचे रूपक व बोध सत्य साधकाला साफ प्रकट होते. अर्थात लोककथेचे इतर अनेक प्रकारचे व अनेक वेगवेगळ्या स्तरांवर अर्थ व बोध निघू शकतात. हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, तब कहीं चमन में होता है दीदावर पैदा. ही कथा सत्य शोधणाऱ्या सच्च्या साधकाला सस्नेह समर्पित. ही नॉर्स कथा नॉर्वे, स्वीडन व डेन्मार्क ह्या 3 स्कॅन्डिनेव्हियन देशात प्रचलित आहे. लेखक पराग राजे, अलिशा सांतीकरी, सिद्धेश भाईंदरकर व चंद्रकांत संत यांना त्यांच्या तांत्रिकी सहाय्यासाठी ऋणी आहेत. बालदूरच्या मृत्यूची शोकगाथा संपूर्ण. सर्वांचे शुभकल्याण हो.